तुम्ही कधी पाववडा खाल्ला आहे का? वडापाव तर सगळेच खातात, मात्र हा पाववडा जो आहे तो आमच्या खानदेशात फेमस आहे. कसा बनवायचा ते लगेच पाहूया. भाजी लागणार आहे, त्याची तयारी करून घेऊ. मी इथे 4 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यात थोडं पाणी टाकायचं आहे, साधारणतः 2 ग्लास पाणी टाकायचं. बटाटे उकडून घ्यायचे आहेत. उकडलेल्या बटाट्यांमुळे या पाववड्याला खूप छान चव येते. भाजी जितकी छान तयार होणार तितकाच आपला पाववडा टेस्टी बनणार. गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. बटाटे आपले 10 मिनिटात उकडून तयार होतील. तेवढ्या वेळात आपण पाववड्यासाठी जे लागणारं वरचं कोटिंग असतं ते बनवून घेऊ. एक मोठी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. एवढ्या बेसन पिठात 6 पाव तळून होतात. चवीनुसार मीठ टाकायचं. त्यात 1.5 चमचे लाल तिखट घालायचं आहे आणि चिमूटभर हळद. थोडा बेकिंग सोडाही टाकून घेऊ. बेकिंग सोड्यामुळे पावचं जे वरचं आवरण असतं ते अगदी क्रिस्पी बनतं. ज्या वाटीने आपण पीठ मोजलं होतं त्याच वाटीने मी पाणी टाकून घेणार आहे. पाणी एकदम सगळं नाही टाकायचं, थोडं थोडं करून यात टाकत राहायचं. हे असंच पीठ ठेवायचं आहे. थोडंच पाणी वाटीत उरलेलं आहे. आपण याला झाकून बाजूला ठेवून घेऊ. तोपर्यंत भाजी बनवून घेऊ. बटाटे अगदी परफेक्ट शिजलेले दिसत आहेत. यांना अजून जरा गार करून याची वरची साल काढून घेऊ. बटाट्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. भाजीसाठी आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 मोठा कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता लागणार आहे. पण इथे कढीपत्ता माझा संपलेला होता. एका कुंडीत मी कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. घरात कढीपत्ता नसला आणि असं झाड असलं ना की पटकन कामी येतं. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्यात 3 चमचे तेल टाकून घेते. तेल तापलं की लगेच जिरे, मोहरी याची फोडणी द्यायची आहे. थोडे धनेही टाकायचे आहेत फोडणीत. धन्यांमुळे भाजीला छान चव येते. लगेचच यात लसूण, कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता अंगावर उडू नये म्हणून मी इथे वरून झाकण ठेवते. कढीपत्ता टाकून फोडणी चांगली बसली की लगेचच हिरवी मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. लगेचच कांदा टाकून घेऊ. कांद्याला चांगलं नरम होईपर्यंत शिजवून घेऊ. आता थोडीशी कोथिंबीर यात टाकून घेऊ. थोडे मीठ, अर्धा चम्मच हळद. कांदा चांगला नरम होईपर्यंत परतून घेऊ. कांदा नरम झाला की लगेचच बटाट्याचे काप टाकून घेऊ. बटाटा चांगला स्मॅशरने मिक्स करून घ्यायचा आहे. असं केल्याने भाजी खूप छान होते आपली. 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून भाजीला दणदणीत वाफ देऊन घेऊ. 5 मिनिटांनंतर झाकण काढून वरून कोथिंबीर टाकून घेऊ आणि भाजीला थंड होऊ देऊ. तोपर्यंत पाववडा तळून घेऊ. इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे. पाववडा तळून आपण टिश्यू पेपरवरच काढणार आहोत. त्यामुळे जे जास्तीचं तेल असेल ते पूर्ण टिश्यूला लागून जाईल. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता पाव तळून घेऊ. भांडं असं कढईच्या जवळच धरायचं आहे, म्हणजे पाव टाकताना ते जे त्याचं पीठ आहे खाली पडणार नाही. अशाच पद्धतीने पावला पूर्ण पिठाने कोटिंग करून घ्यायचं आहे आणि अलगद तेलात सोडायचा. तेलात सोडताना हात सांभाळा फक्त. 2 ते 3 मिनिटात तळून होतो पाववडा. गॅस मध्यम ठेवूनच तळून घ्यायचा आहे. मोठ्या आचेवर अजिबात तळायचा नाही पाव, नाहीतर बाहेरून करपतो आणि मध्ये कच्चा राहतो. याची दुसरी बाजूही आपण ह्याच पद्धतीने तळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटात आपला पाववडा तळून तयार आहे. हे पहा किती छान कलर आलाय ना. वरून अगदी क्रिस्पी दिसतोय. ह्याच पद्धतीने आता पुढचे पाव तळून घेऊ. पाव तळण्यासाठी मी तेल जरा कमीच ठेवलेलं होतं, साधारणतः 2 वाट्या. पाव तळून झालेले आहेत. लगेचच यात गरमागरम पावमध्ये भाजी टाकून घेऊ. इथे मी एका सुरीच्या साहाय्याने पाव कट करून घेते. असंच पावला आतमध्ये एक कट मारायचा आणि ही भाजी चमच्याच्या साहाय्याने लावून घ्यायची आहे. अशीच दुसरी बाजू बंद करून हा पाव असाच खायचा आहे.
कुठली हिरवी चटणी नको की चिंचेची चटणी नको, हा असाच जरी खाल्ला ना खूप भारी लागतो. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. एकदा असा घरी बनवला ना की बाहेरची खाण्याची इच्छाच होणार नाही.